हिंगोली शहरात उमेद कयादू महोत्सव मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गट समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। हे विक्री प्रदर्शन दिनांक 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज सुरू असणार आहे। या विक्री प्रदर्शनात दररोज लागणाऱ्या खाद्यपदार्थ, मसाले, डाळी, हळद, चटणी, लोणचे, संसारोपयोगी वस्तू यासह इतर अजून काही विक्री प्रदर्शनात खरेदीसाठी मिळणार आहे। यासाठी हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिक महिलांनी उमेद कयादू महोत्सव विक्री प्रदर्शनाला भेट देऊन सर्व विविध खाद्यपदार्थ, संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केले आहे। या उमेद कयादू महोत्सव प्रदर्शन व विक्री ठिकाणी बचत गट समूहातील उपस्थित महिला तसेच येणाऱ्या सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मनोहर वाकडे अभियान व्यवस्थापक, राम मेकाले जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग, ओमप्रकाश गलांडे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन, राजू दांडगे तालुका अभियान व्यवस्थापक, विष्णू खाडे तालुका अभियान व्यवस्थापक, सिद्धार्थ पंडित तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन यांच्याकडून मार्गदर्शन केले जात आहे। 12 ते 19 पर्यंत चालणार आहे आणि ह्या पूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण भागातून अतिशय प्रेमाने आणि कष्टानं हे केलेलं प्रदर्शन आहे। त्यामुळे मी सर्व हिंगोली वासियांना विनंती करतो जिल्हा परिषदेच्या वतीने की जास्तीत जास्त येऊन आमच्या महिलांचे एक प्रेमाने बनवलेल्या सर्व वस्तू, कलाकुसरीपासून तर खाद्यपदार्थापासून सर्वांनी येऊन खरेदी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। सरस 12/2 ते 19/2 या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या कन्या प्रशाळेच्या ग्राउंडवर आहे। मी सर्व हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की आमच्या महिलांनी स्वकष्टाने जे सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व पदार्थ जिल्हा परिषद ग्राउंडच्या मैदानावरनं खरेदी करावे अशी मी जिल्हा परिषदेच्या वतीने विनंती करतो। महिलांना विनंती करेन की जसे की आमच्याकडे उत्पादक गट तयार आहेत, जवळपास 90 गट उत्पादक तयार झालेले आहेत आमच्याकडे आणि 9 कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा महिलांना उद्योजक बनवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत आणि जवळपास या माध्यमातून माझ्या 1,06,000 महिला उद्योजक म्हणून उदयास येत आहे। मी पानकनेरगावून आलेली, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलेली आहे। माझा बिझनेस पहिला म्हणजे नर्सरी पण आहे माझ्याकडे आणि त्याला लागून मी हे गांडूळ खताचं पण केलेलं आहे। 2 दिवस झाले माझं समजा विकलं, समजा 1000 रुपयाचं विकलं आणि आता आणखीन 5-6 दिवस राहिलंच ना, 19 तारखेपर्यंत आहे। याच्यापासून खूप फायदा आहे। याच्यापासून मूळ चांगली होते, आणखीन याला किडे येत नाही, याच्यावर अटॅक येत नाहीत। रोपावर टाका, उसाला टाका, केळीला टाका, कशाला पण टाका तुम्ही, कशालाच त्याचं काहीच असं म्हणजे हे होणार नाही। आणि आपण हे दुसरं खत टाकलं तर ते हे होते, कॅन्सर व्हायले, काही व्हायलंय। म्हणजे त्याच्यापासून हे आपल्याला वाढत चालले, आपल्या बिमाऱ्या वाढत चालल्या, त्याच्यापासून कमीत कमी बिमाऱ्या तरी वाढणार नाहीत ना। ते गांडूळ खताचा वापर करा। लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली। तर माझा हळद पावडर प्रोडक्ट आहे, याला खूप मार्केटिंग आहे। म्हणजे काल पण माझी 3000ची विक्री झाली, काल उद्घाटन झालेलं आहे आणि हे मिनी सरस 19 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। तर यांना माझं मिरचीचं लोणचं पण खूप चांगलं विक्री झालं काल पण, आणि दरवर्षी मी स्टॉल लावते, त्याच्यामुळं ग्राहक हे लोणचे खाल्लेले आहेत, लिंबू लोणचं, मिरची लोणचं, आंबा लोणचं। तर आता माझ्याकडून काल 3-3 किलो लोणचं सुद्धा नेलेलं आहे आणि हळद पावडर 2 किलो 3 किलो सर्व ग्राहकांना नेलेली आहे। मी हेच आवाहन करणार, आपण चूल आणि मूल न करता आपण घराच्या बाहेर जर पडले तर माझ्यासारख्या उद्योजिका बनतील। आणि माझी कशी हळद पावडर आणि लोणचे माझे पुणे, नागपूर, भोपाळ, पंजाब राज, नागपूर वेगवेगळ्या ठिकाणी मी कुरिअरनं पोस्टानं पाठवू शकते, तसे त्या पण पाठवू शकतील। कारण चूल आणि मूल जर करत बसलं तर आपल्याला मार्केटिंग कशी करावी, हळद पावडर तयार कशी करावी, विक्री कशी करावी, ग्राहकाशी कसं बोलावं हे आपल्याला घरात बसून काहीच कळणार नाही। त्याच्यासाठी
महिलांनी चूल आणि मूल न करता घराच्या बाहेर पडून काहीतरी उद्योग करावं. मी सुरुवातीला एक महिला मजुरी करणारी होती, पण मी ते सोडून मालक माझे दुसऱ्याच्या कामाला होते आणि त्या 200 रुपया मजुरीवर आणि 15 रुपये मजुरीवर भागत नव्हतं. मालकाचे 200 आणि 15 काय होणार त्याच्यात, म्हणून मी ही एक इच्छा निर्माण केली की आपण काहीतरी करायचं. मी माझ्या शेतातच सुरुवातीला हळद नव्हती शेतात, मी 5 किलो विकत घेतली आणि 50 ग्रामच्या पुड्या घेऊन मी विक्री केली. तेव्हा काय 70 रुपये किलो हळद होती, तर 350 रुपयाच्या हळदीपासून माझा उद्योग एवढा चालू झाला. आणि जात्यावर तयार करून ती हळद एकदम चांगली असल्यामुळं त्यांना ग्राहक होतं. मग मी 1 क्विंटल 50 किलो 1 क्विंटल घेऊन अशी विक्री चालू केली. आणि आता 2016 पासून मी शेतातच हळद लावून नैसर्गिक पद्धतीनं बनवून त्याला लिंबोळी पेंट, मल्टीप्लायर, जैविक वापरून ती हळद मी स्वतः तयार करून आता यावर्षी सुद्धा माझी 5 एकर हळद आहे. आणि हळद मी अशीच मार्केटिंग करणार. म्हणजे आता मला काल नाशिकची सुद्धा 2 क्विंटलची ऑर्डर आली हळद पावडर साठी. तर ती कशी पाठवायची त्या मॅडम म्हणत होत्या. मी म्हणलं मॅडम तुम्हाला 4ला सकाळी रेल्वे राहते, संध्याकाळी बुक करते 9 वाजता आणि तुम्हाला पाठवते. आता या उमेद अभियानामुळं मला ही सगळी माहिती मिळाली आणि सगळ्या संधीचं मी सोनं करायले. कारण पहिलं मला ग्रामपंचायत सुद्धा माहित नव्हती. मार्गदर्शन प्रकल्प अधिकारी PD नेंद्रे सर, विक्रम सारस्वत सर, दांडगे सर, पुन्हा राम मेखाळे सर आणि आपले पंडित सर, गलंडे सर, हे सगळे मला मार्गदर्शन करतात. आणि त्या मार्गदर्शनामुळे मी एकही संधी सोडत नाही. मी सगळ्या ट्रेनिंग घेतलेल्या आहेत. पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग, पुन्हा ऑनलाईन मार्केटिंग कशी करा. उमेद मार्टवर सुद्धा माझी हळद पावडर टाकलेली आहे. आणि हे फक्त कशामुळे झालं, हे सुरुवातीला बचत गट केल्यामुळे एवढं संधी मिळाल्या मला. आणि सरांनी